नमस्कार मित्रांनो. गावापासून दूर एका अरुंद शहराच्या परिसरात एक छोटेसे घर होते. हेच घर नंतर आनंद आणि दुःख दोन्ही पाहत असे. एक 9 वर्षांचा मुलगा कार्तिकच्या डोळ्यात खोल दुःख लपले होते. त्याची आई नेहा हिच्या आठवणी त्याला अनेकदा त्रास देत होत्या. कारण कार्तिकच्या जन्मानंतर काही दिवसांनीच नेहाचे निधन झाले होते. त्याचे वडील अशोक हे एकटेच कार्तिकचा सांभाळ करत होते. पण जसजसा काळ गेला तसतसे त्यांचा एकटेपणा आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या. नातेवाईकांच्या दबावाखाली त्याने पुन्हा लग्न केले आणि या लग्नानंतर मीरा नावाची स्त्री कुटुंबात आली. कार्तिक सर्वांसमोर साधा आणि मृदुभाषी दिसायचा, पण घरात त्याचा स्वभाव अगदी वेगळा होता. सुरुवातीला मीरा कार्तिकचा खूप लाड करत असे. त्याला शाळेसाठी तयार करत असे आणि शेजाऱ्यांना नातेवाईकांना त्याच्याबद्दल प्रेम दाखवत असे. पण जसजसे दिवस जात होते तसतसे तिचे खरे रूप समोर येऊ लागले. रात्री जेव्हा सर्वजण झोपलेले असायचे तेव्हा मीरा कार्तिकला छोट्या छोट्या चुकीसाठी ओरडायची. कधी कधी ती त्याचे जेवणाचे ताट हिसकावून घ्यायची किंवा त्याला मारहाणही करायची. आणि रागाच्या भरात ती अनेकदा म्हणायची की माझे आयुष्य तुझ्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. कार्तिकचे बाबा अशोक दिवसभर त्यांच्या कामात व्यस्त राहायचे. त्याला मीराचे सत्य कधीच समजले नाही. उलट मीरा अशोकला रडून सांगायची की कार्तिक चुकीच्या मार्गावर जात आहे. तेव्हा कार्तिकला त्याच्या बाबांकडून ओरडा बसायचा. हळूहळू कार्तिकचे हास्य कमी होऊ लागले. त्याच्या मनात वारंवार एक प्रश्न येऊ लागला, ही कशा प्रकारची आई आहे? प्रत्येक आई अशीच इतकी कठोर असते का? जेव्हा इतर मुले त्यांच्या आईसोबत खेळत असतं, बाहेर फिरायला जात असतं, तेव्हा त्याचे मन वेदनेने भरून यायचे. पण तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता. त्याला भीती होती की जर त्याने वडिलांना आईचे सत्य सांगितले तर त्याचे वडीलही त्याचा तिरस्कार करतील. त्याचे बालपण या भीती आणि शांततेत दडपले गेले. कोणीही अंदाज लावू शकत नव्हते की ही शांतता एके दिवशी संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलून टाकणारे एक भयानक सत्य प्रकट करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शाळेसाठी तयार होत होता. त्याच्या शर्टावर थोडासा डाग लागलेला होता. मीरा त्याला पाहताच ओरडली, तू कधीच तुझे काम नीट करू शकणार नाहीस. जर तू घाणेरडे डाग लागलेले कपडे घातलेस तर लोक म्हणतील की तुझी सावत्र आई तुझी काळजी घेत नाही. असे म्हणून तिने त्याचा शर्ट काढला आणि भिंतीवर जोरात फेकला. कार्तिक शांतपणे उभा राहिला. त्याचा आवाज निघत नव्हता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याला माहित होते की जर तो रडला तर मीरा आई आणखी रागावेल. काही क्षणानंतर त्याचे वडील अशोक बाहेर आले. मीरा लगेच निर्दोषतेचे नाटक करत म्हणाली, बघा, तुमचा मुलगा इतका बेफिकीर झाला आहे. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकतच नाही. अशोकने कार्तिककडे रागाने पाहिले आणि म्हणाले, तू रोज तुझ्या आईला का त्रास देतोस? तुला शाळेत जायचे आहे की नाही? नीट रहा, पुन्हा आईला त्रास देऊ नकोस. कार्तिकने त्याची बॅग उचलली आणि एकही शब्द न बोलता शाळेत गेला. कदाचित ही त्याचीच चूक आहे हा विचार त्याच्या मनात सतत घुमत राहिला. शाळेतही कार्तिक एकटाच राहायचा. त्याचे मित्र खेळायचे आणि हसायचे, पण तो एका कोपऱ्यात शांतपणे बसायचा. शिक्षक अनेकदा विचारायचे, कार्तिक, सगळे ठीक आहे ना? आणि तो म्हणायचा, हो, सगळे ठीक आहे. त्याच्या मी ठीक आहे या म्हणण्यामागे किती खोल शांतता होती हे कोणालाही कळले नाही. संध्याकाळी घरी परतल्यावरही तोच दिनक्रम चालू असायचा. मीरा त्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून टोमणे मारायची. तो त्याच्या आईच्या फोटोसमोर उभा राहून विचार करायचा, आई, तू मला सोडून का गेलीस? तू इथे माझ्या जवळ असतीस तर कदाचित माझे आयुष्य वेगळे असते. रात्री तो बेडवर पडून छताकडे पाहत असे. त्याच्या मनात ही भीती घर करून बसली होती की जर त्याने कोणाकडे तक्रार केली तर त्याचे वडीलही त्याच्यापासून दूर जातील. पण कार्तिकला कल्पना नव्हती की त्याची शांतता हळूहळू एक असे गुपित जन्माला घालत आहे जे येणाऱ्या काळात त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा चेहरा बदलून टाकेल. हे गुपित त्याच्या सावत्र आईबद्दलच्या एका भयानक सत्याशी जोडलेले होते जे सर्वांना स्तब्ध करणारे होते. रविवारची सकाळ होती. शेजारची मुले अंगणात क्रिकेट खेळत होती. कार्तिक देखील खिडकीतून बाहेर डोकावत होता. त्यालाही वाटत होते की मुलांसोबत खेळायला जावे. पण मीरा कठोरपणे म्हणाली,
आधी सर्व भांडी धुवून घे, नंतर कचरा बाहेर काढ. बाहेर खेळायला जायचा विचारही करू नकोस. कार्तिक डोके टेकवून शांतपणे काम करू लागला. या लहान वयात त्याच्याकडून काम व्हायचे नाही, पण भीतीमुळे तो काहीही बोलू शकला नाही. त्याच्या हातून एक काचेचा ग्लास खाली पडला. त्यावर मीरा त्याच्यावर खूप ओरडली की तू हे जाणून बुजून करत आहेस का, आणि तिने त्याच्या गालावर जोरात थाप मारली. त्याच क्षणी दाराशी उभे असलेले शेजारी उभे असलेले कॉन्स्टेबल सावंत काका यांनी हे सगळे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले, पण ते काहीही बोलता निघून गेले. कार्तिकच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने तुटलेल्या ग्लासचे तुकडे गोळा केले आणि स्वतःशीच विचार केला की अजून थोडा वेळ ते काका इथेच असते तर मीरा आईने मला मारले नसते. त्या संध्याकाळी अशोक घरी आल्यावर मीराने तेच नाटक पुन्हा केले आणि अशोकने त्याच्या मुलाकडे कठोरपणे पाहिले आणि म्हणाले, कार्तिक, मीरा आईचा आदर करायला शिक. जर तू तुझ्या आईला दुखावलेस तर मी ते सहन करणार नाही. पण कार्तिक गप्प राहिला. हळूहळू ही सवय झाली. मीराने इतरांसमोर एक सुसंस्कृत, सहनशील आणि प्रेमळ प्रतिमा असल्याचे दाखवत होती, पण आतून ती दिवसेंदिवस अधिकाधिक कठोर होत चालली होती. कार्तिकचे हास्य पूर्णपणे नाहीसे झाले होते. आता तो परिसरातील सर्वात शांत मुलगा म्हणून ओळखला जात होता. एके दिवशी शाळेतून परतताना त्याला रस्त्यावर एक म्हातारा बसलेला दिसला. तो फाटलेल्या कपड्यांमध्ये आणि भुकेलेला दिसत होता. कार्तिकने त्याला त्याच्या डब्यातील थोडे जेवण खायला दिले. म्हाताऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणाला, बेटा, देव तुला नेहमीच आनंदी ठेवो. त्या क्षणी कार्तिकला जणू कोणीतरी त्याची शांतता समजून घेतली असे वाटले. त्याला कल्पनाही नव्हती की त्याने केलेला दयाळूपणा एके दिवशी मीराच्या सत्याचा उलगडा करण्याची गुरुकिल्ली बनेल. कारण तेच वडीलधारी म्हातारे बाबा मीराच्या भूतकाळाशी जोडलेले होते. त्यांचे समोर येणे अजून बाकी होते. दुसऱ्या दिवशी शाळेतून परतताना कार्तिकची नजर पुन्हा त्याच म्हाताऱ्यावर पडली. तो रस्त्याच्या कडेला बसून खोकत होता आणि त्याच्याकडे खाण्यासाठी काहीच नव्हते. कार्तिकने त्याच्या खिशातील 5 रुपये काढले आणि त्यांच्या हातात ठेवले. म्हातारे बाबांनी पैसे घेतले आणि बराच वेळ कार्तिककडे पाहत राहिले. ते म्हणाले, बेटा, तू खूप चांगला मुलगा आहेस, पण मला तुझ्या चेहऱ्यावर एक उदासी दिसते, जी तुझ्या मनात आहे आणि तुला रोज त्याचा त्रास होत आहे. मला सांग, तू कोणत्या काळजीत आहेस का? तुझ्या घरी तर सगळे ठीक आहे ना? कार्तिक सुरुवातीला गप्प राहिला, नंतर हळूच म्हणाला, सर्व काही ठीक आहे आजोबा, असे म्हणत लगेच पळून गेला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा मीराने विचारले, तुला घरी यायला इतका वेळ का लागला? नाहीतर मी तुझ्या वडिलांना सांगेन की तू शाळेतून पळून जातोस. मला खरे खरे सांग. कार्तिक घाबरून म्हणाला, काही नाही मीरा आई, मी वाटेत थोडा वेळ थांबलो होतो. मीराने त्याच्याकडे संशयाने पाहिले, पण काहीच बोलली नाही. त्या रात्री कार्तिकला त्या म्हाताऱ्याचे शब्द आठवले. काही दिवसांनी शेजारच्या परिसरात एक छोटीशी घटना घडली आणि तोच म्हातारा अचानक मीरा आई समोर आला. त्याला पाहून मीरा स्तब्ध झाली. तिचा चेहरा फिका पडला. तिने लगेचच तिची नजर हटवली, कार्तिकला दम दिला आणि त्याला घरात ढकलले. कार्तिक आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला की हा म्हातारा कोण आहे, ज्याला पाहून त्याची मीरा आई इतकी का घाबरली असेल. त्याला खात्री पटली की या म्हाताऱ्या बाबांकडे असे काही गुपित आहे जे त्याची सावत्र आई लपवू इच्छित होती. त्याच रात्री त्याने पहिल्यांदाच ठरवले की तो गप्प बसणार नाही. त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याची सावत्र आईचे खरे सत्य काय आहे ते शोधून काढणार. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शाळेसाठी तयार होत होता, पण आदल्या रात्रीच्या घटना त्याच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहिल्या. की म्हाताऱ्या बाबांना पाहून मीरा आईचा चेहरा का फिका पडला. शाळेतून परतताना कार्तिक त्या म्हाताऱ्याजवळ गेला आणि विचारले, आजोबा, तुम्ही माझ्या मीरा आईला ओळखता का? म्हाताऱ्याने त्याच्याकडे बारकाईने पाहिले आणि म्हणाला, हो बेटा, मी तिला खूप चांगले ओळखतो. कार्तिक हे ऐकून घाबरला. तो पुढे काही विचारण्यापूर्वीच म्हातारा म्हणाला, पण मी तुला इथे काहीही सांगू शकत नाही. एक दिवस माझ्याकडे एकटा ये, मी तुला सगळे सांगे. कार्तिक शांतपणे घरी परतला. घरी पोहोचल्यावर मीराने त्याला संशयाने विचारले, आज पुन्हा उशीर का झाला कार्तिक? कार्तिकने काहीतरी कारण सांगून आत गेला.
त्या रात्री कार्तिक विचार करत राहिला की आई मीरा आणि तो म्हातारा यांच्यात नेमका काय संबंध आहे. पण त्याने ठरवले की काहीही झाले तरी पुढच्या वेळी तो नक्कीच सत्य शोधेल. त्याला कल्पना नव्हती की सत्य इतके जड असेल की ते त्याच्या लहान हृदयाला हादरवून टाकेल. दुसऱ्या दिवशी कार्तिकची शाळा लवकर सुटली आणि त्याने त्या म्हाताऱ्या आजोबांना सर्व काही विचारण्याचा निश्चय केला आणि त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, कृपया मला आता ते सत्य सांगा. माझ्या आईला पाहून तुम्ही इतके का घाबरलात? ते बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांनी आजूबाजूला पाहिले, जणू काही कोणी ऐकेल अशी त्यांना भीती वाटत होती. कार्तिक त्यांना पुन्हा म्हणाला, सांगा आजोबा, ते काय सत्य आहे? मग आजोबा म्हणाले, बेटा, जिला तू तुझी आई म्हणतोस ती तुझी आई नाही आणि ती सुरुवातीपासूनच तुझ्या वडिलांची पत्नीही नव्हती. तिचा भूतकाळ खूप भयानक आहे. तुझ्या वडिलांना तिने तिचे सत्य कधीच सांगितले नाही. मीरा ही ती स्त्री आहे जिला मी वर्षानुवर्षे तुरुंगात जाताना पाहिले होते. तिने स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात केला आणि पळून गेली होती. आणि बेटा, असे विश्वासघात फक्त पैशासाठी नसतात, ते एका खूप खोल पापामागे लपलेले असतात. हे सर्व ऐकून कार्तिकला कोणावर विश्वास ठेवावा हे त्याला कळत नव्हते. त्याचे वडील की त्याची सावत्र आई किंवा या आजोबांचे शब्द. त्याला माहित नव्हते की ही फक्त सुरुवात आहे. खरे भयानक सत्य अजून यायचे होते, जे केवळ त्याच्या कुटुंबालाच नाही तर त्याच्या संपूर्ण भविष्याला हादरवून टाकणारे होते. कार्तिक म्हणाला, आजोबा, तुम्ही म्हणालात की मीरा आई तुरुंगात गेली होती, पण का? तिने असे काय केले होते? म्हातारे आजोबा दीर्घ श्वास घेत म्हणाले, बेटा, ही कहाणी खूप जुनी आहे. मीरा जिथे वाढली त्या परिसरात मी राहत होतो. ती बाहेरून निष्पाप दिसत होती, पण ती आतून खूप धूर्त होती. तिच्या कुटुंबात खूप साधे लोक होते, पण ती नेहमीच काहीतरी मोठे साध्य करण्याचे स्वप्न पाहत असे. पैशाचा आणि सुखसोयींचा लोभ तिला आंधळा करत असे. मीराचे एका मुलाशी संबंध होते आणि तो एक गुंड माणूस होता आणि एके दिवशी मीरा त्याच्यासोबत पळून गेली. त्या दोघांनी मिळून स्वतःचे घर लुटले. त्यांनी त्यांच्या आईवडिलांचे दागिने, पैसे सगळे काही हिरावून घेतले. दरम्यान तिच्या धाकट्या भावाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि भांडणाच्या वेळी मीराच्या साथीदाराने त्याला ढकलले आणि तो पायऱ्यांवरून खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कार्तिक अवाक होऊन हे सर्व ऐकत होता आणि त्या दिवसापासून तिच्या कुटुंबाने तिला कधीही पाहिलेही नाही. पोलिसांनी तिला आणि त्या मुलाला अटक केली. तिने अनेक वर्षे तुरुंगात घालवली, पण जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला घरात घेतले नाही. तेव्हापासून ती इकडे तिकडे भटकत होती. कार्तिक म्हणाला, मग ती माझ्या वडिलांच्या आयुष्यात कशी आली? म्हातारे आजोबा म्हणाले, हा सर्वात मोठा विश्वासघात आहे बेटा. तिने कधीही तुझ्या वडिलांना तिच्या भूतकाळात काय घडले हे सत्य कधीही सांगितले नाही. तिला माहित होते की तुझे वडील एक साधा माणूस आहे. त्यांना बायको हवी होती आणि मीराला तिच्या डोक्यावर छप्पर आणि आदराचा मुखवटा घालून तिने तिचा भूतकाळ लपवला आणि तुझ्या वडिलांशी लग्न केले आणि तुला तिच्या रागाचा आणि पश्चात्तापाचा बळी बनवले. बेटा, हे फक्त अर्धे सत्य आहे. खरे सत्य खूप भयानक आहे. जर तुझ्या वडिलांना ते कळले तर ती हे घर कायमचे उद्ध्वस्त करू शकते. कार्तिक हे ऐकून खूप घाबरला. घरी परतल्यावर तो मीरा आईला कसे तोंड देईल याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. आजोबा, जर हे सर्व अर्धे सत्य आहे तर मग संपूर्ण सत्य काय आहे? ती कोणती गोष्ट आहे जी माझे घर उद्ध्वस्त करू शकते? मग म्हातारे आजोबा सांगू लागले की मीराने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर फक्त आधारासाठी तुझ्या वडिलांशी लग्न केले नाही, त्यामागे आणखी एक कारण होते. कारण जेव्हा मीरा तुरुंगात होती तेव्हा तिला कळले की तिचे शरीर आता आई होण्यास सक्षम राहिलेले नाही. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते की तिला कधीही मूल होऊ शकणार नाही आणि ही गोष्ट तिला काट्यासारखे दुखवत होती. तिला माहित होते की समाजात स्त्रीची ओळख बहुतेकदा मातृत्वाशी जोडली जाते. मग तिची नजर तुझ्या वडिलांवर पडली, ज्यांची पत्नी मरण पावली होती आणि त्यांना एक लहान मूल होते. मीराला वाटले की जर तिने तुझ्या वडिलांशी लग्न केले तर तिच्या डोक्यावर छप्पर देखील असेल आणि तिला आई म्हणण्याची संधी देखील मिळेल. या लोभ आणि स्वार्थाने तिला तुझ्या घरात ती आली.
कार्तिक स्वतःशीच म्हणू लागला की त्यांनी मला कधीही त्याचा मुलगा म्हणून स्वीकारले नाही. त्यांनी मला फक्त त्यांच्या कमतरता लपवण्याचे साधन म्हणून पाहिले. आजोबा म्हणाले, हो बेटा, हेच खरे आहे आणि तेच सर्वात भयानक सत्य आहे जे तुझ्या वडिलांना अजूनही माहीत नाही. त्याला असे वाटते की त्याने आपल्या मुलासाठी आई शोधली आहे, पण प्रत्यक्षात त्याने आपल्या घरात एका अशा स्त्रीला जागा दिली आहे जिच्यात प्रेम नाही, फक्त स्वार्थ आणि पश्चात्तापाचे विष आहे. कार्तिक दगडासारखा तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने मनात निश्चय केला की तो आता गप्प राहणार नाही. कितीही वेदनादायक असले तरी तो एके दिवशी त्याच्या वडिलांना सत्य सांगेल. त्याला कल्पनाही नव्हती की हा निर्णय त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण वळण ठरेल. कारण एकदा सत्य बाहेर आले की त्याचे घरच नाही तर त्याची निर्दोषता कायमची बदलून जाईल. त्या रात्री कार्तिकच्या मनात त्या आजोबांचे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. सकाळी उठताच त्याने ठरवले की तो गप्प राहणार नाही. नाश्त्याच्या वेळी मीरा स्वयंपाकघरात होती. कार्तिकने धाडस केले आणि म्हणाला, आई, मला तुला काहीतरी विचारायचे आहे. मीरा चिडून म्हणाली, लवकर सांग, मला खूप काम आहे. कार्तिकने धाडस करून म्हटले, मीरा आई, तू फक्त मला मिळवण्यासाठी बाबांशी लग्न केलेस, हे खरे आहे का? कारण तू कधीच आई होऊ शकणार नाहीस. मीराचा चेहरा फिका पडला. तिच्या हातातील भांडे खाली पडले. तिने विचारले, तुला हे सर्व कोणी सांगितले? कार्तिकने डोळे खाली केले पण म्हणाला, सत्य काय आहे मला फक्त ते जाणून घ्यायचे आहे. मीराच्या डोळ्यात राग आणि भीतीचे वादळ उठले. ती पटकन कार्तिक जवळ गेली आणि म्हणाली, तुझ्या वडिलांनी तुझ्यावर कितीही विश्वास ठेवला तरी तू मला हरवू शकत नाहीस. लक्षात ठेव, हे घर माझे आहे, तुझे वडील माझे आहेत आणि तू फक्त एक ओझे आहेस, जे मी कधीही मला वाटेल तेव्हा क्षणात तुला बाहेर फेकू शकते. कार्तिक घाबरला. त्याला पहिल्यांदाच समजले की मीराला त्याच्याबद्दल किंचितही प्रेम नाही. पण त्याच क्षणी शेजारच्या कॉन्स्टेबल सावंत काकांनी हे सर्व ऐकले. ते म्हणाले, मीरा, लहान मुलाशी असे बोलणे योग्य नाही. सत्य हे नेहमीच कधी ना कधी बाहेर येते. मीराचा चेहरा घामाने भिजला होता. पण कार्तिकला पहिल्यांदाच हलके वाटले, जणू कोणीतरी त्याचे दुःख समजून घेतले. पण त्याला कल्पना नव्हती की ही फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष इतका तीव्र होईल की तो संपूर्ण घराला हादरवून टाकेल. त्या संध्याकाळी जेव्हा अशोक कामावरून घरी परतला तेव्हा त्याने पाहिले की कार्तिक खोलीत शांत बसला होता आणि मीरा ही चिंताग्रस्त नजरेने इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात शेजारचे कॉन्स्टेबल सावंत काका आत आले आणि म्हणाले, अशोक भाऊ, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. अशोकने आश्चर्याने विचारले, काय झाले सावंत? सगळे ठीक आहे ना? क्षणभर गप्प राहिले आणि म्हणाले, मला माहित आहे की आपण कुटुंबातील गोष्टी बाहेरच्या लोकांसोबत शेअर करू नये. पण जेव्हा मुलाच्या निरागसतेचा आणि त्याच्या आयुष्याचा विचार येतो तेव्हा गप्प राहणे देखील चुकीचे आहे. माझ्या काही दिवसांपासून लक्षात येत आहे की तुमचा कार्तिक नेहमी एकटाच शांत राहतो. तो हसायला विसरला आहे. त्याच्या डोळ्यात भीती आणि एकटेपणा स्पष्टपणे दिसतो. हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? अशोक म्हणाला, ही तर साधारण गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीवरून तो कधीकधी निराश होत असेल. सावंत काका म्हणाले, नाही अशोक भाऊ, खरे तर तुमच्या डोळ्यासमोर खूप काही घडत आहे जे तुम्हाला दिसत नाही. कार्तिक दररोज एका मोठ्या ओझ्याखाली राहतो आणि त्याचे कारणही तुमच्याच घरात आहे. मीराचा चेहरा खाली पडला. तिने मध्येच अडवून म्हटले, तुम्ही शेजारी आहात तर शेजाऱ्यांसारखे राहा. तुम्ही आमच्या घरात का लक्ष देताय? पण सावंत काका अशोकला एवढेच म्हणाले की मी तुला फक्त एवढेच सांगेन की डोळे उघडा आणि जरा तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. अशोक गोंधळला. तो काहीही बोलू शकला नाही. पहिल्यांदाच त्याच्या मनात संशयाची ठिणगी पडली. त्या रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर त्याने कार्तिकला खोलीच्या खिडकीबाहेर बसलेले पाहिले आणि तो एकटाच उदास बसून रडत होता. अशोकला संशय आला की कदाचित शेजारचे सावंत बरोबर बोलत असतील. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोकने कार्तिकला शाळेत सोडले आणि त्याच्या मुलाला काळजीपूर्वक पाहत होते. कार्तिक खूपच शांत होता. तो कोणत्याही मुलांशी बोलत नव्हता किंवा तो हसत नव्हता. अशोकचे मन दुखत होते. परत येताना तो विचार करत होता
मी खरोखरच माझ्या स्वतःच्या मुलाची परिस्थिती समजून घेऊ शकलो नाही का? मीरा जशी दिसते ती खरंच तशीच आहे का? घरी आल्यानंतर तो मीराकडे लक्ष देऊ लागला. घरी मीरा सर्वांसमोर गोड बोलायची, पण एकटी असताना ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायची आणि अनेकदा कार्तिकवर तिचा राग काढायची. अशोकने हे त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिले आणि त्या संध्याकाळी ते शेजारचे सावंत अशोकला भेटायला आले आणि म्हणाले, अशोक भाऊ, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल, मी तुम्हाला अशा लोकांशी ओळख करून देऊ शकतो जे मीराला आधीपासून ओळखतात. कदाचित मग तुम्हाला सत्याची झलक दिसेल. अशोकने थोडा वेळ विचार करून होकार दिला. सत्य जाणून घेण्यासाठी त्याचे हृदय आता अस्वस्थ झाले होते. काही दिवसांनी सावंत काका अशोकला त्या म्हाताऱ्या आजोबांकडे भेटायला घेऊन गेले, ज्यांना कार्तिक आधीपासून ओळखत होता. म्हातारे आजोबा अशोकला पाहून म्हणाले, तू खूप चांगला माणूस आहेस, पण तुला फसवले गेले आहे. मीराचा भूतकाळ तसा नाही जे ती तुम्हाला दाखवत आहे. अशोकने घाबरून विचारले, कोणता भूतकाळ? आजोबा. ते अशोक समोर संपूर्ण कहाणी मांडत होते. घरातून पळून जाणे, चोरी करणे, तिच्या भावाचा मृत्यू, तुरुंगवास आणि नंतर सामाजिक अपमान. अशोकचे हात पाय थरथर कापत होते. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्या स्त्रीला त्याने त्याची पत्नी आणि कार्तिकची आई बनवले होते, तिचा भूतकाळ इतका भयानक असू शकतो. त्यानंतर तो घरी पोहोचताच त्याने कार्तिकला शांतपणे अभ्यास करताना पाहिले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पहिल्यांदाच त्याला जाणवले की त्याच्या मुलाची शांतता किती जड आहे. आता अशोकने मीराची खरी ओळख उभं करण्याचा निर्धार केला होता, पण ते सोपे नव्हते. मीरा फक्त धूर्त नव्हती, तर ती तिची गुपिते लपवण्यातही पटाईत होती. त्या रात्री जेवण झाल्यावर अशोक बैठकीच्या खोलीत बसला आणि मीराकडे लक्षपूर्वक पाहत होता. मीराने विचारले, काय झाले? तुम्ही माझ्याकडे असे का पाहत आहात? अशोक म्हणाला, मीरा, मला तुला काहीतरी विचारायचे आहे आणि आज तू त्याचे खरे उत्तर द्यावे अशी माझी इच्छा आहे. मीरा थोडी घाबरली, पण शांत होण्याचा प्रयत्न करत तिने विचारले, तुम्हाला असे काय विचारायचे आहे? अशोकने तिच्या डोळ्यात सरळ पाहिले आणि म्हणाला, तुझा भूतकाळ काय आहे मीरा? लग्नापूर्वी तू माझ्यापासून काय लपवले होतेस का? जे काही असेल ते मला खरे खरे सांग. मीराचा चेहरा फिकट पडला. तिचे हात थरथर कापू लागले. ती चिडून म्हणाली, तुम्हाला हे सर्व कोणी सांगितले? तुमचे कान कोण भरत आहे? अशोक म्हणाला, मला कोणी काहीही सांगितले नाही. मी तुला पाहिले आहे. मी माझ्या मुलाच्या डोळ्यात भीती पाहिली आहे आणि मी तुला आधी ओळखणाऱ्या लोकांकडून ऐकले आहे. मीरा, जर तू मला सत्य सांगितले नाहीस तर मी स्वतः सर्व काही शोधून काढेन. मीरा म्हणाली की हो, माझा भूतकाळ चांगला नाही, पण मी जे काही केले ते परिस्थितीमुळे केले होते. जर तुम्ही मला सोडून गेलात तर मी पुन्हा रस्त्यावर येईन. आणि एक लक्षात ठेवा अशोक, जर तुम्ही माझे सत्य कोणाला सांगितले तर मी ज्याला शिक्षा करेन तो तुमचा मुलगा असेल. अशोक हे ऐकून रागाने म्हणाला, जर तू माझ्या मुलाला हात जरी लावलास तर हे घर तुझे राहणार नाही. घरातील वातावरण अचानक जड झाले. दारामागे उभ्या असलेल्या कार्तिकला सर्व काही ऐकू आले होते. त्याला खूप बरे वाटले की पहिल्यांदाच त्याचे वडील त्याच्यासाठी बोलले होते. पण ही फक्त सुरुवात होती. मीराचा हट्टीपणा आणि अशोकचा संशय यामुळे संपूर्ण कुटुंबाचा पाया हादरून जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने शांत राहण्याचा प्रयत्न केला. तिने घरातील कामे लवकर पूर्ण केले, नाश्ता केला आणि अशोककडे हसून म्हणाली, मी काल रात्री जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले. खरे तर लोक माझी निंदा करत आहेत, पण सत्य ते नाही जे तुम्हाला कळले असेल. अशोकने शांतपणे ऐकले, मी माझ्या तरुणपणी काही वाईट निर्णय घेतले. प्रत्येकजण चुका करतो, पण याचा अर्थ असा आहे का की मला आयुष्यभर टोमणे आणि संशय घेऊन जगावे लागेल? मी तुम्हाला आणि कार्तिकला माझे कुटुंब मानले. जर मी इतकी वाईट असते तर मी या घरासाठी दररोज कष्ट केले असते का? तिचे शब्द ऐकून अशोक गोंधळला. त्याचे हृदय त्याला सांगत होते की त्याने जे ऐकले आहे ते खरे आहे, परंतु त्याच्या समोर बसलेली स्त्री तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. तिचा मुद्दा अधिक मजबूत करण्यासाठी मीरा खोट्या कथा रचू लागली.
ती म्हणाली, लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत होते की मी माझ्या घरात पैसे चोरी केले आणि माझ्या भावाचा मृत्यू घडवून आणला. पण सत्य हे आहे की माझा भाऊ दारू पिऊन पडला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टीला सर्वांनी मला जबाबदार ठरवले आणि माझी बदनामी केली. मी तुरुंगातही गेले, पण तो सर्व गैरसमज होता. मी निर्दोष असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. जर मी खरोखरच दोषी असते तर मी आज तुमच्या सोबत का असते. अशोकला आता कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नव्हते. कार्तिक दाराशी उभा राहून ऐकत होता. हे सर्व त्याचे निष्पाप हृदय आणखी गोंधळात टाकत होते. त्याला आश्चर्य वाटले, पण आई खोटे का बोलत असेल? आणि जर ती खरोखरच निर्दोष असेल तर ती मला नेहमीच का त्रास देते? मीरा अशोकचा हात धरून म्हणाली, अशोक, जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर हे घर म्हणून कधीच राहणार नाही. जरा विचार करा. दुसऱ्या लग्नानंतरही तुम्ही आनंदी नाही आहात असे लोकांना म्हणायचे आहे का? अशोक खोल विचारात बुडाला. कौटुंबिक नाती अस्पष्ट होत चालली होती आणि सत्याचे थर अधिक गुंतागुंतीचे होत होते. मीराचे अश्रूंनी भरलेले शब्द ऐकून अशोक गोंधळला, पण कार्तिकच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. त्याने निश्चय केला की सत्य कितीही वेदनादायक असले तरी तो सत्य शोधण्याचा प्रयत्न करेल. एके दिवशी शाळेतून परतताना तो थेट त्याच म्हाताऱ्याकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, मीरा आई म्हणते की तुम्ही जे काही तिच्याबद्दल सांगितले हे सर्व खोटे आहे. तिच्यावर खोटे आरोप लावले गेले आहेत. सत्य काय आहे? मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे. म्हाताऱ्या आजोबाने त्याच्याकडे पाहत म्हटले, बेटा, सत्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला सामोरे जाणे कधीही चांगले. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्या कागदपत्रांचा शोध घे, कारण पोलीस स्टेशन आणि कोर्टाचे रेकॉर्ड कधीही खोटे बोलत नाही. कार्तिकला वाटले की जर तो त्याच्या वडिलांना कागदपत्रे दाखवू शकला तर कदाचित बाबा त्यावर विश्वास ठेवतील. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर तो स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे उभ्या असलेल्या चौकीदाराने त्याला थांबवून विचारले, बाळा, तू इथे काय करतोस? कार्तिक घाबरून म्हणाला, मला मीरा नावाच्या महिलेचे जुने रेकॉर्ड पाहायचे आहे. चौकीदार हसला आणि म्हणाला, तू इतक्या मोठ्या गोष्टी करत आहेस बाळा, हे तुझे खेळण्याचे वय आहे. जा घरी जा. कार्तिक निराश होऊन निघून गेला. तेवढ्यात कॉन्स्टेबल सावंत हवालदाराने कार्तिकला पाहिले, जो म्हाताऱ्या आजोबांना ओळखत होता. त्याने कार्तिकला ओळखले आणि म्हणाला, तू मीराबद्दल विचारत होतास ना बेटा? इथे सर्व रेकॉर्ड आहेत. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की तिची केस फाईल वर्षानुवर्षे चालू होती. चोरी, पळून जाणे आणि तिच्या भावाचा मृत्यू सगळे लिहून ठेवलेले आहे. कार्तिकने विचारले, तुम्ही ते मला दाखवू शकाल का? कॉन्स्टेबल म्हणाला, आता नाही बाळा, पण मी ते योग्य वेळी तुला नक्की देईन. कार्तिकला पहिल्यांदाच वाटले की तो सत्याच्या जवळ येत आहे. पण तो घरी परतताच मीराने त्याच्याकडे संशयास्पद डोळ्यांनी पाहिले आणि म्हणाली, तू आजकाल खूप उशिरा घरी येत आहेस. लक्षात ठेव, जर तू काही चूक केलीस तर मी अशी शिक्षा करेन की तुला ते आयुष्यभर आठवेल. पहिल्यांदाच कार्तिकने स्वतःशी विचार केला, मला कितीही शिक्षा झाली तरी मी हे सत्य उघड करणारच. पुढच्या रविवारी जेव्हा अशोक घरी होता आणि त्या दिवशी मीरा एका नातेवाईकाला भेटायला बाहेर गेली होती, तेव्हा शेजारचे कॉन्स्टेबल सावंत काका शांतपणे कार्तिककडे आले. त्यांनी त्यांच्या बॅगेतून काही जुने कागदपत्रे काढली आणि कार्तिकच्या हातात दिली. कार्तिक, या फाईल्स तुला उपयोगी पडतील. त्यात मीराचे संपूर्ण रेकॉर्ड आहे. कार्तिकच्या डोळ्यात भीती आणि आशा होती. कागदपत्रांमध्ये स्पष्ट लिहिले होते की मीरा नावाच्या एका महिलेवर चोरी, कुटुंबातील सदस्यांवर हल्ला आणि तिच्या भावाच्या मृत्यूमध्ये तिचा सहभागी असल्याचा आरोप होता. 5 वर्षांची शिक्षा. हे सर्व वाचून कार्तिकचे हात थरथरत होते. त्या दिवशी कार्तिक धाडस करून वडिलांना म्हणाला, बाबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. त्याने थरथरत्या हातांनी ती कागदपत्रे त्यांच्यासमोर ठेवली. अशोकने ती फाईल उचलली आणि वाचू लागला. पाने उलटत असताना अशोक संतापला. तो विचार करत होता, ही खरोखर तीच स्त्री आहे का जिच्यापासून मी माझे घर सुरू केले होते? तेवढ्यात मीरा दारात दिसली. तिने अशोकच्या हातात कागदपत्रे पाहिली. ती क्षणभर गप्प राहिली. मग ती रागाने म्हणाली, तुम्हाला हे सगळे कुठून मिळाले? ही फाईल तुम्हाला कोणी दिली? अशोक म्हणाला, मीरा, आता सत्य लपवू नकोस.
तू माझा विश्वासघात केला आहेस, मीरा रागाने ओरडली. कार्तिक, तूच माझे सत्य उघड केलेस. मी तुला कधीही माफ करणार नाही. अशोक म्हणाला, मीरा, जर तू तुझ्या मुलाला हात लावलास तर समजून घे की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. घरातील वातावरण विजेसारखे चमकले. सत्य आता उघड झाले होते, पण पुढे काय होईल हे कोणालाही माहीत नव्हते. हातात कागदपत्रे धरून अशोक संतापला होता, पण मीरा सहजासहजी हार मानणारी नव्हती. ती लगेच मोठ्याने रडत म्हणाली, अरे देवा, माझ्याच घरात मला गुन्हेगार बनवले जात आहे. या घरात काम करणाऱ्या महिलेला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. अशोकजी, कल्पना करा, मी इतकी वाईट असू शकते का? अशोक काही बोलण्यापूर्वीच मीरा संभाषण वळवू लागली. हे सर्व खोटे कागदपत्रे आहेत. माझ्या शत्रूंनी मला अडकवण्यासाठी ते बनवले होते. न्यायालयाने मला निर्दोष सोडले. जर मी खरोखरच दोषी असते तर मी आज तुमच्या सोबत इथे असते का? पण कार्तिकला माहित होते की हे सर्व ती एक रंगवलेले नाटक करत आहे. कार्तिक घाबरून म्हणाला, बाबा, मीरा आई हे सर्व खोटे सांगत आहे. मी स्वतः आजोबांकडून आणि पोलिसांकडून ऐकले आहे. मीराने लगेच त्याच्याकडे बोट दाखवले आणि ओरडली, गप्प बस लहान मुला, तू मला सत्य शिकवणार आहेस का? तुझ्या मनात माझ्याविषयी कोणीतरी खोटे भरवत आहे. तो शेजारचा म्हातारा माणूस आणि तू मला या घरातून बाहेर काढू इच्छितात. अशोक पुन्हा गोंधळला. एका बाजूला फाईलमध्ये लिहिलेले ठोस तपशील होते आणि दुसरीकडे मीराचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याला आश्चर्य वाटले, ही बाई खरोखरच वर्षानुवर्षे माझी फसवणूक करत आहे का? की हे सर्व एखाद्या कटाचा भाग आहे? संधी साधत मीरा हळूवारपणे म्हणाली, अशोकजी, जरा विचार करा. जर तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर मी आत्ताच हे घर सोडून निघून जाते. पण लक्षात ठेवा, लोक म्हणतील की दुसरे लग्न करूनही तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर केला नाही. अशोक खोल विचारात हरवला होता. कार्तिक त्याच्या वडिलांकडे पाहत होता, जणू त्याचे संपूर्ण जग त्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. पण मीराच्या चेहऱ्यावर लपलेली भीती स्पष्ट दिसत होती. तिला माहित होते की सत्य पूर्णपणे दाबता येणार नाही. म्हणून तिने एक युक्ती वापरण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे अशोक पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवेल. दुसऱ्याच दिवशी मीराने हुशारीने एक नवीन खेळ सुरू केला. पहाटे ती जाणून बुजून अंगणात मोठमोठ्याने रडू लागली, जेणेकरून शेजाऱ्यांना ऐकू येईल. ती मोठ्याने ओरडत होती, अरे देवा, माझ्याच घरात मला गुन्हेगार म्हटले जात आहे. मी हे घर सांभाळण्यासाठी खूप कष्ट केले, पण सगळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे दुःख कोणीही पाहत नाही. मी या घरासाठी आणि कार्तिकसाठी सर्वस्व त्यागले आहे. पण त्या बदल्यात मला काय मिळाले? हे सर्व ऐकून शेजारच्या महिलांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. त्या संध्याकाळी अशोक घरी परतला तेव्हा मीराने तेच नाटक पुन्हा सांगितले. ती म्हणाली, शेजारचे लोकही म्हणत होते की मी या घरासाठी माझे सर्वस्व दिले आहे. लोकांनाही माहिती आहे की मी कशी आहे. आणि जर तुम्ही माझ्याकडे संशयाने पाहिले तर मी जगासमोर कसे जगू शकेन? अशोक पुन्हा दुविधेत पडला. त्याला वाटले की मीराच्या शब्दांमध्ये सत्य असू शकते, पण त्याच्या हृदयात अजूनही खोलवर शंका होती. त्या रात्री कार्तिकने स्वतःला वचन दिले, मी आता घाबरणार नाही. कोणी मला पाठिंबा देवो की ना देवो, मी बाबांना सिद्ध करेन की मीरा आई जशी दिसते तशी ती नाहीये. दुसऱ्या दिवशी शाळेतून परत येत असताना तो पुन्हा त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि म्हणाला, आजोबा, मीरा आई जे सांगते ते सगळे जण खरे मानत आहेत. मला आणखी असे पुरावे हवे आहेत जे कोणीही नाकारू शकणार नाही. त्या आजोबांनी त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिले आणि म्हणाले, बेटा, सत्य हे नेहमीच कागदपत्रे आणि साक्षीदारांच्या मागे लपलेले असते. मीराचा खटला ज्या कोर्टात चालला होता त्या कोर्टाचे जुने रेकॉर्ड अजूनही सापडू शकतात. पण तिथे जाणे तुझ्यासाठी सोपे नाही. तू लहान आहेस, त्यामुळे तुला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. पण जर कोणी मोठा माणूस तुझ्यासोबत गेला तर गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. कार्तिक लगेच म्हणाला, मग मी शेजारच्या काकांची मदत घेईन. तेच माझ्यावर विश्वास ठेवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शाळेत जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडला, पण तो थेट शेजारच्या काकांच्या घरी गेला आणि म्हणाला, काका, मला तुमची मदत हवी आहे. शाळेकडचे आजोबा म्हणाले की मीराची खरी ओळख मुख्य न्यायालयाच्या नोंदींमध्ये नोंदवलेली आहे. जर आपल्याला त्या नोंदी मिळू शकल्या तर बाबा सर्व काही स्पष्टपणे पाहू शकतील.
ते काका म्हणाले, बेटा तू खूप लहान आहेस, पण तुझ्यात खूप धाडस आहे. जर तू एवढी हिंमत केलीच आहेस तर मी तुला नक्की मदत करेन. त्या दिवशी ते दोघेही शहराच्या न्यायालयात पोहोचले. तिथे जुन्या नोंदींचा विभाग होता. त्यांना पाहून कारकून म्हणाला, येथे जुने खटले शोधणे सोपे नाही. तुम्हाला तारखा आणि केस नंबर माहीत असणे आवश्यक आहे. मग त्या सावंत काकांनी खिशातून कागदाचा एक तुकडा काढला. हा तोच केस नंबर आहे जो त्यावेळी बातम्यांमध्ये छापला होता. मी तो सुरक्षितपणे ठेवला होता. मग सुमारे अर्ध्या तासानंतर त्याने त्यांच्यासमोर एक धुळीने माखलेली फाईल ठेवली आणि त्या फाईलमध्ये स्पष्ट लिहिले होते, आरोपी मीरा. आरोप: कौटुंबिक मालमत्तेची चोरी, कुटुंबातील सदस्यांवर हल्ला आणि त्याच्या धाकट्या भावाच्या मृत्यूमध्ये निष्काळजीपणा. निकाल: 5 वर्षांची शिक्षा. कार्तिकच्या डोळ्यात अश्रू आले. तो ज्या सत्याचा शोध घेत होता ते हेच होते. काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता तुझ्याकडे ठोस पुरावे आहेत. तुझ्या वडिलांनी कितीही नाकारले तरी सत्य दाबणे अशक्य होईल. घरी जाताना कार्तिक भीतीने आणि आशेने भरला होता. त्याने विचार केला, आता मीरा आई कितीही रडली तरी मी हे सत्य माझ्या वडिलांना सांगेन. पण त्याला कल्पना नव्हती की मीराने त्याचा कट आधीच शोधून काढला होता आणि त्याला थांबवण्यासाठी ती सर्वात धोकादायक पाऊल उचलणार होती. त्या संध्याकाळी जेव्हा कार्तिक आणि शेजारचे सावंत काका घरी परतले तेव्हा मीराने त्यांच्याकडे संशयाने पाहिले. तिला माहित होते की कार्तिकने एक कठोर पाऊल उचलले आहे. त्या रात्री सर्वजण झोपल्यानंतर मीरा शांतपणे कार्तिकच्या खोलीत गेली आणि म्हणाली, मला माहित आहे तू काय करत आहेस. तुला वाटते की मी तुझ्या वडिलांना सत्य सांगेन, पण लक्षात ठेव, जर तू तोंड उघडलेस तर मी तुला आणि तुझ्या बाबांना काय करू शकते. कार्तिक घाबरला, पण तो धाडस करून म्हणाला, मी आता गप्प बसणार नाही. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मीरा रागाने म्हणाली, तू अजून लहान आहेस. तुला सत्य आणि खोट्याचा खेळ कसा खेळायचा हे अजून माहीत नाही. उद्या सकाळी मी स्वतः तुझ्या वडिलांना सांगेन की तू चोरी करतोस, खोटे बोलतोस आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करतोस. त्यामुळे सावध राहा. तुझे वडील तुझ्यावर संशय घेतील आणि ते सर्व कागदपत्रे फाडतील. दुसऱ्या दिवशी सकाळी मीराने तेच केले. ती ओरडली, अशोकजी, मी आता हे सहन करू शकत नाही. कार्तिक माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने शेजारी आणि अनोळखी लोकांना भेटत आहे. काल मी त्याला त्याच्यासोबत काही कागदपत्रे चोरून घेताना पाहिले. मला भीती वाटते की तो कोणाच्या तरी सांगण्यावरून वाईट संगतीत पडेल. अशोकला धक्का बसला. त्यांनी कार्तिककडे पाहिले आणि गंभीर स्वरात विचारले, हे सर्व खरे आहे का कार्तिक? तो म्हणाला, नाही बाबा, मला फक्त सत्य जाणून घ्यायचे होते. हे बघा, माझ्याकडे पुरावे आहेत. मग त्याने फाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण मीराने त्याच्यावर झडप घातली आणि कागद हिसकावून घेतला आणि चुलीत टाकण्याचा प्रयत्न केला. कार्तिक ओरडला, बाबा, मला मदत करा. अशोक लगेच पुढे झाला आणि तिच्या हातातून कागद हिसकावून घेतला. पहिल्यांदाच अशोक तिला म्हणाला, मीरा, आता पुरे झाले. जर तू निर्दोष आहेस तर या कागदपत्रांना का घाबरतेस? मीरा स्तब्ध झाली. तिची सर्व धूर्तता एका क्षणात नाहीशी झाली होती. पण तरीही मीरा इतक्या सहजासहजी हार मानणार नव्हती. तिने तिचा शेवटचा निर्णय घेतला होता, एक असा डाव जो संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणू शकेल. मीराच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. कार्तिक आणि अशोक दोघेही आता तिच्या विरोधात ठाम उभे होते. त्या रात्री जेव्हा सर्वजण झोपी गेले होते तेव्हा मीरा एकटी बसली आणि विचार करत होती, जर हे सत्य बाहेर आले तर माझी संपूर्ण प्रतिष्ठा नष्ट होईल. आता मला असे पाऊल उचलावे लागेल की सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवतील आणि कार्तिक खोटारडा असल्याचे सिद्ध होईल. सकाळ होताच तिने एक धोकादायक पाऊल उचलले. तिने हातावर किंचित जखम केली आणि तिचा चेहरा अश्रूंनी भिजवला. मग तिने तमाशा करून शेजारच्या लोकांना गोळा केले आणि मोठ्याने रडू लागली, बघा या घरात माझ्यासोबत काय चालले. माझा सावत्र मुलगा, ज्याला मी माझ्या स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करते, आज तोच मुलगा माझी प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने मला मारहाण केली आहे. ही जखम बघा, हे त्यानेच केले आहे. शेजारच्या महिला स्तब्ध झाल्या आणि कार्तिकला वाईट साईट बोलू लागल्या. हे ऐकून कार्तिकला रडू कोसळले. तो म्हणाला, नाही, हे खोटे आहे, मी काहीही केले नाही.
बाबा, तुम्हाला माहिती आहे की मी खोटे बोलत नाही. मीराने लगेच अशोककडे पाहिले आणि रडत रडत म्हणाली, मला सांगा, मी हे सर्व किती काळ सहन करू? जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी हे घर आत्ताच सोडेन. पण लक्षात ठेवा, लोक म्हणतील की तुम्ही सत्य असूनही तुमच्या पत्नीचा अपमान केला आहे. अशोक खोल विचारात बुडाला. एका बाजूला शेजाऱ्यांची सहानुभूती होती, तर दुसरीकडे कार्तिकचे निष्पाप डोळे, त्याचे हृदय अशांत होते. कार्तिक शांतपणे म्हणाला, जर आज बाबा मला साथ देत नसतील तर मी कदाचित आयुष्यभरासाठी पराभूत होईन. मीराला खात्री होती की समाजाच्या नजरेत ती योग्य ठरेल, पण तिला कल्पना नव्हती की नशीब तिच्या विरुद्ध येणार आहे. ज्या म्हाताऱ्या आजोबाने कार्तिकला हे सत्य सांगितले होते, तोच दुसऱ्याच दिवशी या घरात पाऊल ठेवणार होता. दुसऱ्या दिवशी दुपारी दारावर टकटक झाली. अशोकने दार उघडले आणि तिथे तोच म्हातारा आणि कार्तिक उभा होता. म्हातारे आजोबा म्हणाले, अशोक बेटा, मला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. आपण आता जास्त वेळ घालवू शकत नाही. अशोकने त्यांना आत नेले. म्हाताऱ्याला पाहून मीरा रागाने म्हणाली, तू इथे का आलास? मी तुला माझा भूतकाळ विसरून जाण्यास सांगितले होते. म्हाताऱ्या आजोबांनी कठोरपणे उत्तर दिले, मीरा, तुझे खोटे बोलणे आणि अश्रू ढाळणे आता पुरे झाले आहे. तू ज्या मुलाला रोज त्रास देतेस त्याला या घराबद्दलचे सत्य जाणून घेण्यापासून तू थांबवू शकत नाही. आणि अशोक, तू ज्या स्त्रीला तुझी बायको बनवली आहेस, तू तिला ओळखायला हवे. अशोक म्हणाला, मला स्पष्टपणे सांगा बाबा की सत्य काय आहे? म्हातारे आजोबा म्हणाले, मीराचा भूतकाळ हा खूप भयानक आहे. तिने स्वतःचे घर लुटले, तिच्या भावाच्या मृत्यूबद्दल तिला दोषी ठरवले गेले आणि अनेक वर्षे तुरुंगात घालवली आहेत. न्यायालयीन नोंदी कधी खोटे बोलत नाही. मी हे सर्व माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. कार्तिकचे डोळे समाधानाने भरलेले होते. शेवटी दुसरे कोणीतरी तिचे सत्य सांगत होते. अशोकने विचारले, मीरा, हे खरे आहे का? मीरा पूर्णपणे हादरली. तिने प्रथम रडण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, नंतर ओरडली, हो, हे सर्व खरे आहे. पण मी परिस्थितीमुळे सर्व काही केले. मला तो मार्ग स्वीकारावा लागला. जर मी फसवणूक केली असेल तर ते फक्त माझ्या जगण्यासाठी केले होते. अशोकच्या डोळ्यात अश्रू आले. तो जड आवाजात म्हणाला, पण मीरा, खोटेपणा आणि कपट हे जगण्याचा मार्ग नाही. आणि सर्वात मोठे पाप म्हणजे तू माझ्या मुलाची निरागसता चिरडलीस. तुला माझ्यापासून सत्य लपवण्याचा अधिकार नव्हता. मीराने तिचा मुखवटा पूर्णपणे काढून टाकला. शेजारीही पाहत होते. आता समाजाच्या नजरेत तिचा खोटा आदरही उडाला होता. कार्तिकने पहिल्यांदाच सुटकेचा निःश्वास सोडला. त्याला त्या क्षणी असे वाटले की त्याच्या मनावर असणारे वर्षानुवर्षाचे ओझे कमी झाले आहे. पण ही तर फक्त सुरुवात होती. आता सत्य उघड झाल्यानंतर अशोकला सर्वात कठीण निर्णय घ्यावा लागला. तो मीराला याच घरात ठेवेल की तिच्यासाठी कायमचे दार बंद करेल. घरात एक मोठी शांतता पसरली. बराच वेळ शांत राहिल्यानंतर अशोक खोल आवाजात म्हणाला, मीरा, तू माझा विश्वास तोडलास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला या घराची जबाबदारी दिली. तुला माझ्या मुलाच्या आईचा दर्जा दिला आणि तू तुझा भूतकाळ लपवून माझा विश्वासघात केलास आणि माझ्या मुलाचे आयुष्य नरक बनवलेस. या घरात आता तुझ्यासाठी जागा नाही. मीरा हात जोडत म्हणाली, अशोकजी, मला बाहेर काढू नका. मी चुका केल्या आहेत, मला मान्य आहे, पण मला बदलायचे आहे. मला एक संधी द्या. अशोक ठामपणे म्हणाला, माणसे चुका करतात, पण जेव्हा त्या लपवल्या जातात आणि त्यामुळे इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त होते तेव्हा ते गुन्हेगार बनतात. तुला पाहून कार्तिकला फक्त वेदना होतात आणि आता माझ्या मुलाच्या डोळ्यात अश्रू पाहणे मला सहन होणार नाही. मीरा रडत होती, पण यावेळी कोणीही हात पुढे केला नाही. अशोकने तो म्हातारा आणि शेजारचे सावंत काका यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जर तुम्ही दोघांनी आज सत्य उघड केले नसते तर मी कदाचित कायमचा अंधारात राहिलो असतो. मी तुमचा दयाळूपणा कधीही विसरणार नाही. त्या रात्री अशोकने आपल्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले, कार्तिक बेटा, तू पुन्हा कधीही एकटा राहणार नाहीस. मी वचन देतो की तुझ्या बालपणापासून जे काही हिरावून घेतले आहे ते मी परत करेन. कार्तिकला असे वाटले की आज तो जग जिंकला आहे. पण कथा तिथेच संपली नाही. मीराचे आयुष्य कोसळत होते आणि ती इतक्या सहजपणे हार मानणार नव्हती. तिच्या मनात अजूनही एक प्रश्न होता,
माझ्यासाठी खरोखरच काही मार्ग आहे का की मी पुन्हा त्या अंधारात बुडाले जाईन? दुसऱ्या दिवशी सकाळी अशोकने मीराचे सामान दाराशी ठेवले. शेजारच्या महिला हे दृश्य पाहत उभ्या होत्या. मीराने आजूबाजूला पाहिले, पण प्रत्येक चेहऱ्यावर फक्त द्वेष आणि तिरस्कार दिसला. जड अंतःकरणाने तिने तिच्या घराचा उंबरठा ओलांडला. ती रस्त्याच्या कोपऱ्यावर पोहोचताच तिची पावले डगमगली. तिच्या आठवणी परत आल्या. तिने हे घर कसे फसवणुकीने मिळवले होते, तिने दररोज कार्तिकचा कसा छळ केला, आणि आता सर्व काही निसटत चालले होते. पण मीराच्या डोळ्यात पश्चात्तापापेक्षा राग जास्त होता. ती स्वतःशी म्हणाली, जर या घराने मला नाकारले असेल तर मीही त्यांना सुखाने राहू देणार नाही. काही दिवस ती एका जुन्या ओळखीच्या नातेवाईकाच्या घरी राहिली, जिथे तिला फक्त सहानुभूती आणि टोमणे मिळाले. ती कामाच्या शोधात भटकत राहिली, पण तिचा भूतकाळ तिच्या मागे लागला. ती जिथे जायची तिथे लोक म्हणायचे, अरे ही तीच बाई आहे जिने स्वतःचे कुटुंब उद्ध्वस्त केले होते. मीरासाठी आता सर्व दार बंद झाले होते. तिच्या मनात अपराधीपणा आणि रागाची भावना होती. दरम्यान तिने अशोक आणि कार्तिकला शेवटचे भेटायचे ठरवले. पण यावेळी ती अश्रूंनी नाही, तर धूर्ततेने त्यांचा सामना करणार होती. तिने स्वतःशी विचार केला, जर मी स्वतःला पूर्णपणे असहाय्य सिद्ध केले तर कदाचित अशोकचे हृदय वितळेल, आणि जर असे झाले नाही तर मी असे पाऊल उचलेन जे पुन्हा एकदा त्यांचे जग हादरवून टाकेल. त्या रात्री तिला झोप येत नव्हती. तिच्या ओठांवर एक कटू हास्य होते आणि तिच्या मनात फक्त एकच विचार रेंगाळत होता, ही कहाणी अजून संपलेली नाही. काही दिवसांनी एका संध्याकाळी तिने अशोकच्या घरी जाण्याचे ठरवले. अशोक नुकताच कामावरून परतला होता आणि कार्तिक गृहपाठ करत होता. तेवढ्यात दारावर बेल वाजली. त्याने दार उघडले तेव्हा तिथे मीरा उभी होती. तिचा चेहरा थकलेला होता, तिचे केस विस्कटलेले होते, तिचे कपडे घाणेरडे होते आणि तिचे डोळे बनावट अश्रूंनी भरलेले होते. ती म्हणाली, अशोकजी, कृपया एकदा माझे ऐका. मी दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही. जग मला दूर ढकलत आहे. आता तुम्हीच माझा एकमेव आधार आहात. अशोकचा चेहरा कठोर झाला. तो म्हणाला, मीरा, आता इथे तुझ्यासाठी जागा नाही. जे सत्य उघड झाले आहे ते पुसता येणार नाही. मीरा मोठ्याने ओरडली, हो, मी चूक केली आहे. मी माझा भूतकाळ लपवला. पण विचार करा, जर मी सत्य सांगितले असते तर तुम्ही मला स्वीकारले असतेस का? मलाही जगायचे होते. मलाही एक घर आणि एक कुटुंब हवे होते. कार्तिक बाहेर आला आणि म्हणाला, जर तुला आईचा दर्जा हवा होता तर तू माझ्यावर आईसारखे प्रेम करायला हवे होते. पण तू लहानपणापासूनच माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतलेस. मीराच्या डोळ्यातून अश्रू आणत म्हणाली, कार्तिक, मी कबूल करते की मी तुला खूप त्रास दिला, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझे निष्पाप डोळे मला सतत आठवण करून देत होते की मी सर्व काही गमावले आहे. कदाचित म्हणूनच मी तुझ्याशी कठोर झाले होते. अशोक कठोरपणे म्हणाला, मीरा, तुझे अश्रू आता मला प्रभावित करणार नाही. खूप उशीर झाला आहे. जा, एक नवीन जीवन सुरू कर. पण लक्षात ठेव, या घराचा उंबरठा आता तुझ्यासाठी कायमचा बंद झाला आहे. निघताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते, जणू ती अजूनही एक नवीन खेळ खेळण्याची तयारी करत होती. आणि अशोकने दार बंद केले. मीरा घरातून निघून गेली होती, पण अशोक आणि कार्तिक बद्दल द्वेषाची आणि सूडाची आग तिच्या मनात आणखी तीव्र झाली होती. काही दिवस ती जवळच्या धर्मशाळेत राहिली. तिथे ती जुन्या ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू लागली. कथा आवडली असेल त्यापैकी काही लाईक आणि सबस्क्राईब ज्यांच्याशी तिने पूर्वी गैरवर्तन केले होते. स्वामी समर्थ. मीराने त्यांना सांगितले की मला माझ्या पती आणि त्याच्या मुलाचा बदला घ्यायचा आहे. मला त्यांची बदनामी करायची आहे. लोकांनी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. मीराने खोट्या कथा रचण्यास सुरुवात केली. तिने परिसरात अफवा पसरवण्यास सुरुवात केली. अशोकने मला बेघर केले. मी सावत्र आई असल्याने मला त्रास दिला जात होता. काही शेजारी पुन्हा तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले की कदाचित तिच्यावर खरोखरच अन्याय झाला असेल. दरम्यान अशोकला ऑफिसमध्येही हे सर्व कानावर येऊ लागले. कार्तिकने ठरवले की आपल्याला या मीराच्या खोट्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल. जर आपण गप्प राहिलो तर लोक आपल्याला नेहमीच चुकीचे समजतील. अशोकने त्याच्या मुलाच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्यात तोच दृढनिश्चय होता जो वर्षानुवर्षे त्याच्या स्वतःच्या नजरेतून गायब झाला होता. तो हळूवारपणे म्हणाला,
तू बरोबर आहेस बेटा. आता आपल्याला या खोट्याचे उत्तर सत्याने द्यावे लागेल. पण मीराने पुढचे पाऊल उचलले. तिने एका वकिलाशी संपर्क साधला आणि अशोक विरुद्ध खोटा खटला दाखल करण्याची तयारी केली. माझ्या पतीने आणि सावत्र मुलाने मिळून मला घराबाहेर काढले आणि माझा छळ केला. ही बातमी ऐकून अशोक आणि कार्तिक दोघेही स्तब्ध झाले. काही आठवड्यांनंतर अशोकच्या घरी न्यायालयाचे समन्स आले. पेपर वाचताना त्याचे हात थरथर कापत होते. त्यात स्पष्ट लिहिले होते की मीरा विरुद्ध अशोक आणि कार्तिक मानसिक आणि शारीरिक छळाचा खटला. कार्तिक घाबरून म्हणाला, बाबा, हे काय चालले आहे? आता लोक खरोखरच आपल्याला दोषी मानतील. अशोकने आपल्या मुलाला सांत्वन देत म्हटले, घाबरू नकोस बेटा. कितीही मोठे खोटे असले तरी ते सत्यासमोर टिकू शकत नाही. आपल्याला फक्त धीर धरावा लागेल. काही दिवसांतच पहिली न्यायालयीन तारीख आली. मीरा तिच्या वकिलासह कोर्टात आली. तिने न्यायाधीशांना सांगितले, साहेब, मी या घराला माझे सर्वस्व दिले, पण या दोघांनी मला फक्त माझा मानसिक छळ केला, मला मारहाण केली आणि नेहमी मला अपमानास्पद वागणूक दिली गेली. आणि शेवटी मला या घरातून हाकलून लावण्यात आले. आज मी बेघर आणि निराधार आहे. न्यायाधीशांनी गंभीर स्वरात विचारले, तुमच्या आरोपांचा काही पुरावा आहे का? मीराने लगेच तिच्या हातावरची जुनी जखम दाखवली आणि म्हणाली, बघा, या मुलाने मला मारले आणि अशोकने नेहमीच माझ्याकडे दुर्लक्ष केले. अशोकच्या वकिलाने उत्तर दिले, साहेब, हे आरोप खोटे आहेत. कार्तिकला आश्चर्य वाटले, बाबा खरोखरच सर्वांसमोर हे सिद्ध करू शकतील का? मीरा आईच्या अश्रूंनी लोक अजूनही प्रभावित होतील का? न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंना पुढच्या तारखेला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले. कोर्टरूममधील वातावरण जड झाले होते. लोक कुजबुजत होते, प्रश्न विचारत होते की सत्य काय आहे, कोण बरोबर होते आणि कोण चूक. घरी जाताना कार्तिक त्याच्या वडिलांचा हात धरून म्हणाला, आता आपण पुरावे घेऊन न्यायालयात जायला हवे. हीच वेळ आहे जेव्हा आपण सत्य सर्वांना दाखवू शकतो. पण त्यांना माहीत नव्हते की मीराकडे पुढच्या तारखेसाठी एक नवीन पान लपलेले आहे. एक साक्षीदार जो जर न्यायालयात उभा राहिला तर त्यांचा त्रास आणखी वाढवू शकतो. पुढच्या तारखेला कोर्टरूम लोकांनी भरलेला होता. एका बाजूला मीरा होती आणि दुसऱ्या बाजूला अशोक आणि कार्तिक होते. न्यायाधीशांनी कामकाज सुरू केले. मीराचे वकील म्हणाले, न्यायाधीश, माझ्याकडे एक साक्षीदार आहे जो मीरा खरे बोलत आहे हे सिद्ध करेल. असे म्हणत त्यांनी दाराकडे बोट दाखवले. एक मध्यमवयीन माणूस आत आला, नीटनेटके कपडे घातलेला पण धूर्त डोळे असलेला. तो माणूस साक्ष देण्यासाठी उभा राहिला आणि म्हणाला, मी यांच्या शेजारी राहत असे. मी अशोकला त्याच्या पत्नीशी अनेकदा गैरवर्तन करताना पाहिले आहे आणि मुलगा कार्तिक देखील तिच्याशी चांगला वागत नव्हता. मीराने या घरासाठी खूप काही केले आहे, पण तिला नेहमीच त्रास दिला जात असे. मीराने तिचे अश्रू पुसले आणि डोके टेकवले, जणू काही त्याच्या विधानाची पुष्टी केली. कोर्टरूममधील वातावरण अचानक बदलले. लोक कुजबुजू लागले. असे दिसते की मीरावर खरोखरच अन्याय झाला आहे. अशोकच्या वकिलाने लगेच विचारले, तुम्ही यांचे शेजारी आहात ना? तुम्ही कधी अशोकजींना हात वर करताना किंवा कार्तिकला तिला मारताना किंवा काही वाईट बोलताना पाहिले आहे का? साक्षीदार संकोचला आणि म्हणाला, नाही, पण मी तिच्या ओरडण्याचा आवाज अनेकदा ऐकला आहे. वकिलाने कागदपत्रे पुढे केली. साहेब, आमच्याकडे साक्षीदारांची यादी आहे. सावंत काका आणि शेजारचे इतर लोक सांगतील की घरात नेमके काय घडले. आणि त्याशिवाय येथे जी कागदपत्रे आहे ते मीराच्या जुन्या खटल्यातील फाईल आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की तिने स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात केला आहे आणि तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा भोगली आहे. न्यायाधीशांनी फाईल हातात घेतली. त्यावेळी मीरा पूर्णपणे घाबरली. पण त्यावेळी न्यायाधीशांनी सुनावणी अपूर्ण ठेवली. ते म्हणाले की सर्व पुरावे आणि साक्षीदारांची सविस्तर तपासणी केली जाईल. पुढची तारीख निर्णायक असेल. कोर्टरूममधून बाहेर पडताना मीरा पूर्णपणे अस्वस्थ झाली. तिने स्वतःशीच निश्चय केला, जर सत्य आणि कागदपत्रे माझ्या विरोधात असतील तर मी अशी युक्ती खेळेन की हे लोक सर्वांसमोर पराभव मान्य करतील. मीराने विचार केला, जर मी आज निर्णय उलटवला तर कोणीही मला या घरातून बाहेर काढू शकणार नाही. न्यायाधीश यांनी कामकाज सुरू केले. अशोकच्या वकिलाने प्रथम त्याच म्हाताऱ्या आजोबांना साक्षीदार म्हणून बोलावले, ज्यांनी कार्तिकला पहिल्यांदा सत्य सांगितले होते.
आजोबा म्हणाले, न्यायाधीश महाराज, मी मीराला तिच्या लहानपणापासून ओळखतो. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की तिने स्वतःचे घर कसे लुटले, तिचा धाकटा भाऊ कसा गमावला आणि नंतर तुरुंगवास कसा भोगला. हे सर्व कागदपत्रांमध्ये नोंदवले आहे आणि माझ्या डोळ्यांनीही तेच सत्य पाहिले आहे. जर मी आज गप्प राहिलो तर ते मुलावर आणि त्याच्या वडिलांवर अन्याय होईल. वकिलाने मग सावंत काकांना दुसरा साक्षीदार म्हणून बोलावले. ते म्हणाले, मी स्वतः कार्तिकला त्याच्या सावत्र आईकडून दररोज शिव्या देताना, मारहाण करताना आणि धमकावताना पाहिले आहे. या मुलाने शांतपणे सर्व काही सहन केले, पण त्याच्या चेहऱ्यावरील दुःख हा सर्वात शक्तिशाली पुरावा आहे. मीराने अडवून ओरडून म्हटले, या सर्वांनी माझी बदनामी करण्याचा कट रचला आहे. मग वकिलाने फाईल न्यायालयात सादर केली. पोलीस रेकॉर्ड, जुने न्यायालयीन निकाल आणि साक्षीदारांच्या कागदपत्रांनी मीराचे सत्य स्पष्टपणे उघड केले. न्यायाधीशांनी फाईलची पाने उलटली आणि गंभीर स्वरात म्हणाले, मीरा, सत्यासमोर तुमचे सर्व अश्रू आणि आरोप निरर्थक ठरले आहे. मीराचे शरीर थरथर कापले. तिला तिच्या सर्व योजना कोसळल्यासारखे वाटले. बाहेर लोक एकमेकांना म्हणत होते, आता सत्य बाहेर आले आहे. कार्तिक आणि अशोक निर्दोष आहेत. कार्तिकने सुटकेचा निश्वास सोडला. पहिल्यांदाच त्याला वाटले की त्याचा आवाज आणि अश्रू व्यर्थ गेले नाही. पण निकाल अजून बाकी होता आणि मीराला माहित होते की जर तिने शेवटच्या क्षणापर्यंत हालचाल केली नाही तर तिचे आयुष्य कायमचे अंधारात बुडेल. कोर्टरूममधील वातावरण तणावाने भरलेले होते. न्यायाधीशांनी फाईल बंद केली आणि म्हणाले, न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या साक्षी, पुरावे आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासली. मीराचा भूतकाळ सिद्ध झाला आहे. तिने आपला अपराध लपवून अशोकशी लग्न केले आणि तिचा सावत्र मुलगा कार्तिक सोबत मानसिक आणि शारीरिक छळ केला. हे वर्तन केवळ अनैतिकच नाही तर एका निष्पाप मुलाचे जीवन जिवंत नरक बनवण्यासारखे आहे. मीरा थरथर कापत उभी राहिली. ती ओरडली, नाही, मी निर्दोष आहे. माझ्यासोबत असलेल्या सर्वांनी मला फसवण्याचा कट रचला जात आहे. न्यायाधीश कठोरपणे म्हणाले, तुमच्या प्रयत्नाने एका निष्पाप मुलाचे बालपण चिरडले आहे. तुमचे आरोप खोटे असल्याचे न्यायालयाला आढळले आहे आणि अशोक आणि कार्तिक निर्दोष आहेत. न्यायालय असेही आदेश देते की तुम्हाला या घरावर किंवा त्यांच्या जीवनावर कोणताही अधिकार नाही. तुम्हाला पुन्हा सामाजिक समुपदेशन केंद्रात पाठवले जाईल, जेणेकरून तुम्ही तुमचे जीवन पुन्हा सुरू करू शकाल. परंतु तुमच्या या कुटुंबाशी कोणताही संबंध राहणार नाही. कार्तिकच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते तर सुटकेचे होते. त्याने त्याच्या वडिलांचा हात घट्ट धरला. अशोकचे डोळेही ओले झाले आणि म्हणाले, बेटा, आता तू पूर्णपणे सुरक्षित आहेस. आता कोणीही तुझ्या बालपणाशी खेळणार नाही. मीरा जमिनीवर बसली आणि म्हणाली, आता सर्व संपले. आता तिचे अश्रू कोणालाही हलवू शकले नाहीत. मीराच्या अश्रूंनी पूर्वी भावूक झालेला परिसर आता शांत झाला होता. अशोक त्याच्या मुलाच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू लागला. पूर्वी शांत आणि लाजाळू असलेला कार्तिक आता उघडपणे हसू लागला. जणू त्याचे बालपण परत आले आहे. या घरात पुन्हा कधीही कोणी मीराचे नाव घेतले नाही. कालांतराने कार्तिकच्या डोळ्यातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली. तो एक आत्मविश्वासू आणि आनंदी मुलगा बनला होता. हे तेच घर होते जिथे एकेकाळी फसवणूक आणि अश्रूंच्या सावल्या दिसत होत्या आणि आता विश्वास आणि सांत्वनाचा प्रकाश चमकत होता. आणि अशा प्रकारे कार्तिकचे बालपण त्याच्या सावत्र आईच्या कठोरपणाने आणि कपटाने वर्षानुवर्षे दडपलेले अखेर मुक्त झाले. मित्रांनो, ही एका सावत्र आईची भावनिक कथा होती जे आपल्याला शिकवते की सत्य कितीही लपलेले असले तरी ते एके दिवशी बाहेर येते. नात्यांमध्ये खोटेपणा आणि फसवणूक जास्त काळ टिकत नाही, तर सत्य आणि विश्वास ही माणसाची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की. श्री स्वामी समर्थ.